नमस्कार. नातं म्हणजे नक्की काय? खरं तर नातं म्हणजे प्रेम आणि विश्वास यांची एकसंध गुंफण. जीवनात अनेक नाती असतात. काही नात्यांना नाव नसते आणि काही नाती नावापुरतीच असतात. नातं मग ते कोणतेही असू दे, ते सहज असावे. आपण चुकलो, धडपडलो तरी आपल्याला सावरणारा, आधार देणारं, मायेचा ओलावा देणारं, आपलं हक्काचा माणूस आपल्यासोबत आहे याची फक्त जाणीवच बरंच बळ देऊन जाते. अशाच प्रकारचे बळ देणारे सुंदर विचारांची शिदोरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. त्यामुळे आपल्या नात्याला भक्कम आधार मिळणार आहे. आणि हो, आपणास एक विनंती, तुम्ही सुद्धा आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी पाठबळ म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि एक छान कॉमेंट करा. नातं बळ देणारं असावं, मागे खेळणारं नसावं. नातं प्रेरणा देणारं असावं, वेदना देणारं नसावं. जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात. जितके जास्त जपाल तितके आपणाला आणखी दूर लोटतात. नातं 4 तत्वांवर आधारित असतं: आदर करणं, समजून घेणं, स्वीकार करणं आणि एकमेकावर विश्वास ठेवणं. नाती विजेच्या तारांसारखी असतात. चुकीची जुळलेली तार आयुष्यभर झटके देतात आणि योग्य तार आयुष्यभर प्रकाश देत राहतात. नाती ही झाडाच्या पानांसारखी असतात. एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते. झुकण्याने नातं टिकत असेल तर नक्की झुका, पण प्रत्येक वेळी तुम्हाला झुकावे लागत असेल तर मात्र थांबा. जग बदलायला काही वेळ लागतो, पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुरेसा असतो. नाती निभावणं हे कुलुपाकडून शिकावं. ते गंजून जाईल, तुटून जाईल, परंतु चावी बदलणार नाही. नातं हे पावसासारखं नसावं जो कधीही येतो आणि निघून जातो. नातं हे श्वासासारखं असावं जे सदैव आपल्या सोबत असेल. काही नाती तुटत नाहीत, ते आपल्या नकळत मिटून जातात. जशी बोटावर रंग ठेवून फुलपाखरी हातून सुटून जातात. खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते, प्रेम देते. कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यामधला आदर वाढतो. भिंतीत भेग पडली तर भिंत पडते, नात्यात भेग पडली तर भिंत उभी राहते. नात्यातील गैरसमज दूर करून घ्या, भांडून घ्या, पण बोलणं कधीच बंद करू नका. कारण बोलणं बंद झालं तर नातं आधीसारखं राहत नाही. नाती जपणं म्हणजे स्टेटस ठेवण्या एवढं सोपं नाही. त्यासाठी खूप काही सोसावं लागतं, काही क्षण झिजावं लागतात आणि प्रत्येकाची मर्जी सांभाळून वागावं लागतंय. धन्यवाद.